नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचे नाव आहे जमा खर्च. मी 7वीच्या वर्गात होते आणि त्यावेळेला मराठी शाळेमध्ये एक शिक्षक हे 2-2 विषय शिकवायचा. तर सगळेच विषय आवडीचे असायचे, त्यात सर्वांनाच मराठी विषय हा फार आवडीचा असायचा. पण गणिताची मात्र भीती वाटायची. आम्हाला जे सर लाभले ते शिंदे सर गणित अतिशय छान सोप्या पद्धतीने शिकवायचे आणि त्यामुळं गणिताची गोडी लागली होती. पण काही म्हटलं तरी गणित म्हटलं की धडकी भरवणाराच विषय असतो. आम्हालाही सुरुवातीला थोडं जड जात होतं, पण सरांची हातोटी इतकी छान होती की कितीही अवघड गणित असलं तरी सोप्या पद्धतीनं ते शिकवायचे आणि त्यामुळं हळूहळू गणिताबद्दलची भीती नाहीशी व्हायला मदत झाली. ते वर्ष 7वीचं होतं आणि त्या काळामध्ये 7वीला बोर्डाची परीक्षा होती. विद्यार्थी संख्या ही कमी असल्यामुळं एक मोठी शाळा घेतली जायची आणि त्या ठिकाणी आत्ता जशी बोर्डाची परीक्षा एका ठिकाणी होते तशी त्यावेळेला सुद्धा एका शाळेमध्ये ही परीक्षा होती. परीक्षेचा दिवस उजाडला आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे ज्या दिवशी गणिताचा पेपर होता त्या दिवशी आम्ही सर्व विद्यार्थी, आमचे सर एका ठिकाणी आमच्या शाळेजवळ थांबलो आणि सगळेजण मिळून, माझ्या शाळेपासून ती शाळा जवळच होती, त्या ठिकाणी चालत गेलो. सगळे विद्यार्थी मिळून, शिपाई आमच्याबरोबर होते आणि मग ते शाळेत गेल्यानंतर वर्ग खोल्या वगैरे त्यांनी दाखवल्या आणि पुन्हा आम्हाला एका ठिकाणी, आम्ही अगोदर गेलो होतो थोडा अर्धा तास 1 तास अगोदर, पुन्हा आम्हाला बाहेर काढलं. एका ठिकाणी झाडाखाली सर घेऊन बसले आम्हाला आणि सगळ्या महत्त्वाच्या सूचना दिल्या. तसा सराव तर भरपूर झालेला होता आणि त्यामुळं भीती अशी नव्हती, पण दडपण मात्र नक्कीच होतं. आता त्या गणिताच्या पेपरला गेल्यानंतर मला प्रश्नपत्रिका हातात पडली. सगळं वाचून पाहिली आणि थोडंसं हायसं वाटलं, कारण प्रश्नपत्रिका चांगली होती, म्हणजे अभ्यास माझा चांगला झालेला होता. आम्ही भराभर प्रश्न सोडवायला लागले आणि त्यावेळेला 7वा प्रश्न असायचा जमा खर्च लिहा आणि 7 मार्काचा तो प्रश्न असायचा. आता जमा खर्च सरांनी खूप छान पद्धतीने करून घेतलेला होता. मग एकदा काय झालं होतं की सरांनी आम्हाला पुस्तकातलं कुठलंही उदाहरण न देता आम्हाला गंमत म्हणून सांगितलं होतं की तुम्ही मनानंच जमा खर्च लिहून आणायचा. म्हणजे जमाही तुम्ही मनानंच मांडायची, खर्चही तुम्हीच मांडायचा आणि शिल्लक काय असेल ते तुम्ही आम्हाला दाखवायचे. आणि हा प्रश्न मी अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवला होता. वर्गात दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर सरांनी माझं कौतुकही केलं होतं आणि का कुणास ठाऊक त्याचाच प्रभाव त्या दिवशी माझ्या डोक्यावर पडला का काय कळत नाही मला. तो प्रश्न मी वाचला, जमा खर्च लिहा, आणि खालचे जे काय प्रश्न होते ते काय वाचलेच नाही. म्हणजे जमेचे कुठले होते, खर्चाचे कुठले होते, हे काहीच वाचलं नाही. नुसता फक्त प्रश्न एक वेळ वाचली, जमा खर्च लिहा, आणि मग मनानंच जमा मांडली, मनानंच खर्च मांडला, बाकी मनानंच मांडली. आणि एक सूचना सरांनी आम्हाला केली होती की जमा खर्चाचा जो प्रश्न आहे त्याचं जे उत्तर आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय आहे हे शेवटी पेन्सिलनं, सिस्पेन असायची त्यावेळेला, सिस्पेननं लिहून आणायचे एका कोपऱ्यामध्ये उत्तर तुम्ही काय लिहिलेत ते. आणि मग तो जमा खर्च मी लिहिला आणि जमा किती झाले, खर्च किती झाले, बाकी किती राहिली हे सिस्पेननं लिहून प्रश्नपत्रिकेवर लिहिलं. झालं, सगळे प्रश्नपत्रिका सोडून झाली आणि उत्तरपत्रिका जमा करायला जसे सुपरवायझर आले तसे मोठ्या आनंदाने त्यांच्या हातामध्ये ती उत्तरपत्रिका दिली आणि सगळ्या वर्गाच्या गोळा झाल्यानंतर बेल झाली. आम्ही बाहेर आलो, उड्या मारतच बाहेर आलो. खूप आनंद झाला, पेपर छान गेला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असं छान आनंद होता, कारण अभ्यास आमच्याकडे सरांनी खूप छान करून घेतलेला होता. आणि मग पुन्हा आम्ही एका तिथं बार्शीला भगवंताचं मंदिर आहे,
आणि बाहेर मोठी लट झाडे खूप झाडी होती, तिथे एका झाडाखाली आम्ही बसलो आणि मग सर उभे राहून प्रत्येकाला विचारायला लागले, तुला कसा गेला, तुला. सगळ्या समज सर आम्हाला खूप छान पेपर गेला. मग सगळ्या प्रश्नाचे हळूहळू उत्तर, काही चुकत होते, काहींची बरोबर येत होती, असे सगळे सांगत होते. छान वातावरण चाललं. तरी शेवटच्या प्रश्नाजवळ सर आले. आता सांगा, जमा खर्चाचा प्रश्न कसा सोडवला, कोणी कोणी सोडवला, हात वर करा. सगळे म्हणले, सर आम्ही सोडवला, आम्ही सोडवला. बरं ठीक आहे, हात खाली करा. आता मला सांगा, जमा किती झाले, जमा किती झाले, खर्च किती झाला आणि बाकी किती शिल्लक राहिली. तर सगळ्या मुलांनी, जवळजवळ 75% मुलांनी सेम उत्तरं सांगितली. मी माझी प्रश्नपत्रिका हातात घेऊन बघायला लागले, तर माझी जमा वेगळीच, खर्च पण वेगळा आणि बाकीचं तर तपासच नाही, बाकी वेगळीच यायला लागली. मी कावरी बावरी झाले, घाबरले, अंग लटलट कापायला लागला. असं कसं काय झालं, काहीच कळेना मला. आणि मग सगळ्या भेदरलेल्या नजरेने सगळीकडे बघायला लागले. सगळे एकदम हसत होते आणि सर म्हणले, अरे वा, छान, सगळ्यांनी छान सोडवलं. पण मी माझ्या चेहऱ्याकडे सरांचं लक्ष गेल्याबरोबर त्यांनी मला बोट केलं, उठवलं. म्हणलं, तुझं काय झालं, तू का अशी उदास झालीस, घाबरल्यासारखं दिसतेस, काय आलं तुझं उत्तर. सरांनी जरा आवाज चढवून, सर म्हणलं, माझं चुकलंय. काय चुकलं, किती आले, जमा किती आली सांग, बाकी किती, काय काय कोणतं जमा, इकडे ये म्हणले. मला जवळ बोलावलं आणि सांगितलं, सांग जमा, ह्यातलं जमा काय लिहिलंस, खर्च कुठं कोणता होता आणि बाकी किती काढलीस. सर म्हणले, मी हा प्रश्नच वाचला नाही. सरांना असा राग आला, खरोखर तर त्यांनी तर माझ्या मुस्काडीत दिली असती, पण बाहेर होतो, शांत बसले. म्हणजे नेमकं काय झालंय सर, मी खाली हे काय दिलंय, गणित वाचलंच नाही. वाचलं नाही म्हणजे मग कसं सोडवलं असतो प्रश्न. मग सरांना सांगितलं, सर मागं नाही का तुम्ही एकदा असं सांगितलं होतं की जमा खर्च लिहा मनानं, आणि म्हणून मी तो खाली न वाचता, तो कसं काय माझ्या डोक्यात तो विषय आला काय माहिती, जमा खर्च लिहा हे वाचलं आणि मी मनानंच जमा म्हणली, मनानंच खर्च लिहिला आणि बाकी सुद्धा मनानं काढली. सरांनी डोक्यावर हात मारून घेतला. म्हणजे गेले ना तुझे 7 मार्क, मूर्ख कुठली, काय उपयोग झाला त्याचा, एवढं सांगून एवढं शिकून सुद्धा तुम्हाला काही फरक पडत नाही, तुम्ही मनाचंच करताय. एवढी आधीरता, एवढं आगाऊ, सॉरी, एवढी घाई करायची काय गरज होती. एकदा सांगितलं तर पहिल्यांदा प्रश्नपत्रिका वाचायसाठी 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, पण प्रश्नपत्रिका नीट वाचा आणि मग सोडवा. आताही आपण तसं सांगतो ना, शिक्षक तसेच सांगतात ना. पण जे व्हायचं ते झालं होतं. हातातून फार मोठी चूक झाली होती आणि माझ्या हातून तो जमा खर्चाचा प्रश्न निघून गेला होता. माझे 7 मार्क हे गेलेले होते. खूप वाईट वाटलं. खाली मी पायाने जमीन खरवडत होते आणि डोळ्यातून गळा 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 अश्रूच्या धारा माझ्या चाललेल्या होत्या. थरथर कापत होते, काय करावं कळत नव्हतं, खूप रडत होते. मग शेवटी सरांनी माझी अवस्था पाहिली, डोक्यावर हात फिरवला, म्हणले, शांत हो, आता जे झालं ते झालं, आता हा गणिताचा विषय बाजूला ठेवायचा आणि उद्या पुढच्या विषयासाठी तयार व्हायचं आणि असा परत मूर्खपणा करू नको. प्रश्नपत्रिका सगळ्यांनी वाचा. आणि सर्वांनाच सरांनी सांगितलं की आत्ता बघा, हिचं जसं झालेलं आहे तसं होता कामा नये. या सगळ्यांना सूचना दिल्या आणि आम्ही घरी परत आमच्या शाळेकडे आलो आणि तिथून पुढं आम्ही आपापल्या घरी आलो. पण खरं सांगते, ते 7 मार्काची जी टोचणी लागलेली आहे ना मनाला, ती अजूनही या वयात सुद्धा माझी जात नाही. ते गणितातले 7 मार्क माझे गेलेले आहेत, ते मला परत कधीच मिळणार नाही. या वयात सुद्धा ही टोचणी मला लागून आहे. धन्यवाद. कथा संपली, पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.